नमस्कार मित्रांनो, कसे आहात? अपेक्षा करते चांगलेच असाल. चला तर मग आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा, उपासना कशी करावी. मग श्री स्वामी समर्थ हे आराध्य दैवत यांची पौर्णिमेची उपवास किंवा पूजा कशी करावी हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. पूजेसाठी आवश्यक साहित्य. मुख्य गरजा: पाट किंवा चौरंग, पांढरे किंवा पिवळे वस्त्र, तांदूळ, तांब्या, कलश, हळद, कुंकू, अष्टगंध, चंदन, अक्षदा, विड्याची पाने, सुपारी, नारळ. आपल्याला जसं मिळेल तसं साहित्यही घेऊ शकता. असं काही नाही की जे सांगितलं आहे तेच पाहिजे. तुम्हाला जे काही उपलब्ध होईल ते तुम्ही घेऊ शकता. मग पिवळी फुले घ्या, कारण पिवळा रंग हा गुरूंचा आवडता रंग आहे. पिवळी फुले घेतली तर खूपच छान. जर मिळाली नाही तर तुम्ही दुसरी फुलेही घेऊ शकता. असं काही नाही की पिवळीच हवी आहे. हार घ्या, तुळशीपत्र, धूप, दीप, अगरबत्ती आणि नैवेद्यासाठी तुम्ही खूप काही करू शकता. जसं की आपल्याकडे पंचामृत करतात, पेढे, खीर ठेवतात किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्यही ठेवतात. मग तुम्ही पंचपक्वान्न म्हणून पुऱ्यांचंही करू शकता, नैवेद्य करू शकता. नाहीतरी मग पोळ्यांचं जेवणही करू शकता नैवेद्यासाठी. पूजेची मांडणी मग कशी करायची, तर पूजेची मांडणी करताना प्रथमतः आपण पूजेची मांडणी करण्यासाठी घराची दिशा ठरवायची. ईशान्य किंवा पूर्व दिशाच निवडावी, कारण ही दिशा गुरूंसाठी किंवा कुठल्याही दैवतासाठी चांगली असते. त्यांचं आसन ईशान्य किंवा पूर्व दिशेला ठेवल्यास ते खूपच उत्तम असतं. आसन व्यवस्था करण्यासाठी सर्वप्रथम आपण घराची ती बाजू स्वच्छ पाण्याने धुवून किंवा साफ करून घ्यावी. जमिनीवर एक स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवा, किंवा पाटाऐवजी चौरंग किंवा चौरंगाऐवजी पाट ठेवला तरी चालेल. पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंथरा. धान्याची रास काढण्यासाठी पाटाच्या मध्यभागी तांदळाची छोटी रास करा. रास म्हणजे काय? तांदळाचा छोटासा ढीग ठेवा. तो जरा हाताने त्याच्यावरती हलकासा हात फिरवा. कलश स्थापना कशी करावी? कलश स्थापना करण्यासाठी त्या तांदळाच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवा. कलशामध्ये पाणी, अक्षता, नाणी आणि सुवासिक फुलं टाका. कलशाच्या तोंडावर विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा. मूर्तीची फोटो स्थापनाही त्यावरती करावी. कलशाच्या उजव्या बाजूला श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. फोटो ठेवला तरीही चालेल, मूर्ती ठेवली तरीही चालेल. तर आता मग आपण पूजेसाठी श्री गणेशाचे नामस्मरण करणार आहोत. सर्वप्रथम आपण गणेशाचीच पूजा करतो. मग गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी सुरुवातीला पाटावर डाव्या बाजूला तांदळाच्या लहान राशीवर सुपारी ठेवून गणपती म्हणून तिचे आधी पूजन करा. किंवा गणपतीची मूर्ती असली तरीही चालेल. मूर्ती नसल्यास तुम्ही असा उपाय करू शकता. तांदळाच्या लहान राशीवर सुपारीही ठेवू शकता. दीपाची जागा पाटाच्या समोर उजव्या बाजूला शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून ठेवा. ते अतिउत्तम राहील. पूजाविधी सुरू करण्यासाठी स्नान व संकल्प सकाळी लवकर उठूनच करावा. सकाळी लवकर उठून केलेला संकल्प किंवा स्नान अतिउत्तम मानला जातो. मग संकल्प कसा करायचा? हातात अक्षता आणि पाणी घेऊन माझ्या गुरूंना वंदन करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मी ही पूजा करत आहे, असा मनात संकल्प सोडून ते पाणी जमिनीवर सोडावे किंवा ताम्हणातही सोडले तरी चालेल. अभिषेक प्रोक्षण कसे करावे? जर गुरूंचा किंवा देवाचा फोटो असेल तर फुलाने पाणी आणि पंचामृताचे शिंतोडे उडवावेत. मूर्ती असल्यास पंचामृत व पाण्याने अभिषेक करावा. तिलक व अक्षदा. फोटो किंवा मूर्तीला चंदन, अष्टगंध आणि हळदीकुंकू लावावे. पुष्प समर्पण. गुरूंना पिवळी फुले, हार आणि तुळस अर्पण करावी. पिवळी फुले नसतील तर तुम्ही इतर कोणतीही फुलेही घेऊ शकता. मंत्र जप करताना पूजेदरम्यान
प्रसिद्ध गुरुमंत्राचा किमान 11 किंवा 108 वेळा जप करावा. तुम्हाला तर माहीत आहे गुरूंचा मंत्र कोणता आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा मंत्र 11 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा. 11 वेळा केला तरी चालेल, 108 वेळा केला तर अतिउत्तम. नैवेद्य व आरती. देवाला खीर, पेढे किंवा सात्विक अन्नाचाच नैवेद्य दाखवून धूप दीप ओवाळावा आणि गुरुची आरती करावी. अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजेची मांडणी करून, उपवास करून गुरुची पूजा केलीत तर तुमच्या घरासाठी, तुमच्या प्रत्येक कामासाठी अतिउत्तम असं मानलं जातं. आणि त्यानंतर जर पूजा केल्यानंतर जर तुमची इच्छा असेल तर इच्छा असल्यास तुम्ही दक्षिणाही देऊ शकता. किंवा गुरुची दीक्षा, गुरु प्रत्यक्ष उपस्थित असतील तर त्यांच्या चरणावर दूध व पाणी अर्पण करून पादपूजा करावी. हेही अतिउत्तम मानले जाते. आणि गुरुला दक्षिणा दिलीच पाहिजे असं काही नाही. तुमची इच्छा असेल तर द्या, तेही अतिउत्तम मानले जाते.